वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम। राम जय
जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ कृपा सारिखे पूर्ण वैराग्य त्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता आणले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुरी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. आजच्या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा. आता राहुलजी ओंकार साधना घेतील, त्यानंतर सौ सुजाता मालशे या रामरक्षा या स्तोत्राचं पठण करतील, त्यानंतर डॉक्टर साहेब तत्वार्थ रामायण या ग्रंथावरती निरूपण करतील, त्यानंतर शेवटी संपदा परेरा या आत्मषटक म्हणतील. आणि आता राहुलजी ओंकार साधना घेत आहेत. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. ओंकार साधना आणि प्राणायामचा अभ्यास घेण्यामध्ये एक अनाउन्समेंट होती. स्वामी अनुभवानंदजी ते मार्च महिन्यामध्ये 6 ते 11 या दरम्यान इथं दुबईमध्ये असणार आहेत. त्यांचं स्पिरिच्युअल रिट्रीट ॲडमिरल प्लाझा हॉटेलमध्ये आहे. सकाळी 6:30 वाजता मेडिटेशन असतं आणि नंतर 10 ते 1 असे लेक्चर्स आहेत. ज्यांना कोणाला जॉईन करायचं असेल तर ते सुभाषजी किंवा मला किंवा डॉक्टर साहेबांना फोन करून किंवा मेसेज करा, म्हणजे आपण पुढचे डिटेल्स देता येतील. महेशजी पण आहेत, ज्यांना कोणाला जॉईन करायचं असेल त्यांनी कृपया आमच्याकडं कॉन्टॅक्ट करा. ग्रुपवर मी मेसेज टाकेलच. नमस्कार. ओंकार साधना आणि प्राणायामचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात आपण प्राण आकर्षण क्रियेने करतोय. जिथं आपण बसला असाल तिथे ताट बसा. ताट म्हणजे अगदी स्ट्रेच नाही, प्रॉपर स्ट्रेट, फक्त रिलॅक्स मध्ये बसा. खाली बसला असाल तर पद्मासन, अर्ध पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन क्रॉस लेग मध्ये बसा. खुर्चीत बसला असेल ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट,
नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ इन हम, आउट हम, ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो 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 हम. स्टॉप. आता आपण प्राणायामचा अभ्यास करणार आहे. मी जसं इन्स्ट्रक्शन देईल त्या फॉलो करा. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. सुरू करूया. Stop, exhale. Hold, बाह्य कुंभक. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Breathe in, Purak. Hold breath, Antakumbhak. Hold 1, 2, 3. Slowly breathe out, Rechak. जेवढं पूरक त्याच्या कमीत कमी डबल रेचक करूयात. हा एक राऊंड झाला, आणखी 2 राऊंड आपण करणार आहोत. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. Stop, exhale. Hold breath, बाह्य कुंभक. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in, Purak. Hold breath, Antakumbhak. Hold 1, 2, 3. Slow breathe out, Rechak. एक शेवटचा राऊंड करूया. एक्झेल, अर्धपूरक. स्टार्ट. ब्रीद इन ब्रीद आउट. Stop, exhale. Hold, बाह्य कुंभक. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in, Purak. Hold breath, Antarkumbhak. Hold 1, 2, 3. Slow breathe out, Rechak. आता आपण
ओंकार साधनेचा अभ्यास करणार आहोत. 5 ओंकार घेणार आहोत. सुरुवातीला 3 ओंकार, त्याच्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान, नंतर 2 ओंकार असं असणार आहे. ओंकार आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये उ म्हणायचं आहे, राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्त केलेला कधीही चांगला. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक. पूरक. शांत, शांत, शांत. आपण जर तो ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर 2 भुवयाच्या मध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. Try to visualize thumb size bright flame in between eyebrows where Ajna Chakra is situated. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होऊया. परत एकदा 2 वेळा ओंकार करूयात. घर्षणयुक्त पूरक. पूरक. दुनियाचं दर्शन. जी ऊर्जा आपण ओंकार साधना आणि प्राणायामाच्या अभ्यासातून मिळवली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. चेहरा कप करो. हरिओम.
अथ श्रीरामरक्षा स्तोत्रम्। श्रीगणेशाय नमः। अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्रीसीतारामचन्द्रो देवता। अनुष्टुप् छन्दः। सीताशक्तिः। श्रीमान् हनुमान् कीलकम्। श्रीरामचन्द्र प्रीत्यर्थे श्रीरामरक्षा स्तोत्र जपे विनियोगः। अथ ध्यानम्। ध्यायेदाजानुबाहुन् धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानन् नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनन्नीरदाभन् नानालङ्कारदीप्तन् दधतमुरुजटामण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानम्। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूणधनुर्बाणपाणिन्नक्तैचरान्तकम् स्वलीलया जगत्रातुमाविर्भूतमजं विभुं राम रक्षां पठेत् प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रः प्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदये जामदग्न्यजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभि जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशः कटी पातु सक्तिनी हनुमत्प्रभुः ऊरू रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुनी सेतकृत् पातु जाङ्घे दशमुखान्तकः पादौ बिभीषण श्रीदः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जयित्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान्यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभुः तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघूत्तमौ आतसज्जधनुषा विशुस्पृशा वक्षयाशु गनिषङ्गसङ्गिनौ
रक्षणाय मम राम लक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम् सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्मनरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः इत्येता वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान् प्रमेयपराक्रमः इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्नते संसारिणो नराः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यै जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु।
जय जय रघुवीर समर्थ। आपदाम भरतारं दातारं सर्वसंपदां लोकाविरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथानंतया राघवाचा। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आपल्या सर्वांना नम्र अभिवादन। रामनवमीचा पर्व काळ 24 मार्चला आहे। महिनाभरावर रामनवमी आहे, रामनवमीचा उत्सव आहे। रामनवमीचा उत्सव रामचरित्र रामायण, त्या रामायणामध्ये तत्वार्थ रामायण, दासबोध अभ्यास वर्ग आणि सलील जामखेडकर याचा संबंध काय? तर आपल्या काही लोकांना माहित असेल, मागच्या वर्षीच्या मध्यामध्ये किंवा शेवटल्या क्वार्टरमध्ये तत्वार्थ रामायणावरचं जे आहे ते हे पुस्तक विमोचन झालं। काही लोकांनी ते पाहिलं असेल, परत एकदा पाहून घ्या। आणि या पुस्तकाचं जे विमोचन झालं ते खरं म्हणजे सज्जनगडाहून ते विमोचन झालं, प्रकाशित झालं सज्जनगडा। दासबोध अभ्यास वर्ग सखोल अभ्यास, दासबोध सखोल अभ्यास, किंवा त्याला तुम्ही असं म्हणूया की दासबोध अभ्यासक्रम उपक्रम असं काहीतरी त्याचं नाव आहे मला वाटतं। ग्रंथराज दासबोध अध्ययन उपक्रम आणि त्याचे जे आहे ते संयोजक आहे श्री सुहासजी कुलकर्णी यांनी जे आहे ते हा ग्रंथ तत्वार्थ रामायण दासबोध अभ्यास वर्गाच्या म्हणजे त्यांचा जो अभ्यास वर्ग आहे तो त्याच्या 4थ्या वर्षामध्ये अभ्यासाकरता ठेवला। आणि जेव्हा 4थ्या वर्गामध्ये अभ्यास करता ठेवला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की बाबा हा ग्रंथ फक्त गुजराती आणि हिंदीमध्येच उपलब्ध आहे, मराठीत नाही। आणि ही जेव्हा कमी समर्थ सेवा मंडळ सज्जनगडाला सांगितली गेली, त्यांच्या निदर्शनात आणली, तेव्हा त्यांनी असा विचार केला की हे समर्थ सेवा मंडळाचं 75वं वर्ष आहे, तर त्या निमित्ताने जे आहे ते आपण याला मराठी भाषेमध्ये आणून भाषांतर करून याला प्रसिद्ध का न करावं। आता ही म्हणजे आणखीन वर्ष 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही। त्याच्यामध्ये काही काळ गेला, त्या लोकांनी सांगितलं की कोणाला जर याच्यामध्ये भाषांतर करायचं असेल तर त्यांनी पुढे यावं। खरं म्हणजे हे सर्व सलीलजीनं सांगायला हवं, सांगतीलही, ते तयारी आहे त्याच्याकरता। पण मी असं म्हणेन की त्यांनी सर्वात शेवटी जेव्हा आपला याचा अभ्यास होईल त्यावेळेस त्यांनी त्याच्याबद्दल बोलावं। म्हणजे आपला हा अभ्यास जो आहे तो 3-4 आठवडे चालणार आहे। त्याच्यामध्ये अनुभवानंदजींचा पण जो आहे तो अभ्यासक्रम आहेच, परत तो वेदांत दिंडीमवर आहे, तो वेगळा भाग। तर सांगत तात्पर्य असं की हा जेव्हा असा भाषांतराकरता म्हणून त्यांनी जेव्हा लोकांना पाचारण केलं, त्याच्यामुळे जे आहे ते दासबोध अभ्यासवर्गाचे जे सलीलजी आपलं ते भूषण आहे, त्यांनी जे आहे ते त्याच्यामध्ये भाग घ्यायला त्यांनी म्हटलं की ठीक आहे मी भाग घेतो याच्यामध्ये। दुसरं असंही आहे की आपल्यापैकी काही लोकांना माहित असेल की सज्जनगड आपला जे समर्थ सेवा मंडळ आहे त्याच्या महंतपद म्हणजे जे आहे ते दुबईच्या एरियाचं त्यांनी प्रतिनिधित्व करावं असंही त्यांना जे आहे ते हुकूम सेवा मंडळाकडून मिळालेला आहे सलीलजींना। तर म्हणजे ते सज्जनगडाचे प्रतिनिधी पण आहे, त्या अभ्यास उपक्रमाचे पण ते सभासद आहे। त्यांनी भाषांतरामध्ये मी भाग घेतो असं त्यांना सांगितलं
आणखीनही 3 लोक बरोबर होते. जसे 4 लोकांनी मिळून तो जो आहे तो भाषांतर त्याचं केलं आणि त्याचं उद्घाटन आत्ताच मागच्या वर्षी झालं. आणि नुसतं उद्घाटन तिथे झालं, इथे महाराष्ट्र मंडळाने त्यांचं स्वागत पण केलं की सलीलजींनी ते भाषांतर केलेलं आहे. आणि त्याच वेळेस मी असं म्हटलं होतं की दासबोध अभ्यास वर्गामध्ये आपणही त्यांचं जे आहे ते गौरव करावा. पण माझ्या मनामध्ये असं आलं की त्यांचा खरा गौरव कसा होईल, म्हणजे खरा गौरव त्यांचा असा होईल की त्यांनीच लिहिलेलं पुस्तक आम्ही वाचन करावं, हा खरा गौरव त्यांचा आहे खरं म्हणजे. आणि म्हणून मी त्यावेळेस असं म्हटलं की नंतर मी करेन याच्यावर, आपण अभ्यास करूया याचा. आणि सहजच रामनवमीचा पर्व आल्यामुळे असं मनामध्ये आलं की म्हणून पाहूया तत्वार्थ रामायण काय आहे म्हणून. आणि अशा प्रकारे हा उपक्रम तत्वार्थ रामायण का वाचावं हा पुढे आला. तत्वार्थ रामायणाबद्दल जर सांगायचं झालं तर हा डोंगरे महाराज जे आहे त्यांनी काही प्रवचनं दिली गुजरातीमध्ये, त्याच्यामध्ये रामायणावर. खरं म्हणजे त्यांची जी आहे ती मुख्य जे आहे त्यांची प्रवचनं भागवतावर होती, पण ते गीतेवर पण करत होते आणि ते जे आहे ते रामायणावर ते प्रवचन करत होते. तर त्यांची ती गुजरातीमधली जी प्रवचनं आहे ती हिंदीमध्ये झालेली आहे आणि हिंदीत नाही, आता मराठीमध्ये झालेली आहे. तर अशा प्रकारे याचा थोडासा म्हणजे हा एक हे आहे, म्हणजे का आम्ही इथे बसलेलो आहोत, तत्वार्थ रामायण का वाचतो आहोत आणि हे सर्व जे आहे या ठिकाणी पाहिलं गेलं. त्याच्यानंतर डॉक्टर काकांचं सुद्धा याच्यामध्ये जे आहे आशीर्वाद प्राप्त आहे यायला. आणि गोविंददेव गिरींचे पण आशीर्वाद प्राप्त आहे. चैतन्य महाराजांचे सुद्धा त्यांनी उद्घाटन केलं, त्यांचे पण आशीर्वाद प्राप्त आहे. डॉक्टर काकांनी जे आहे ते आशीर्वाद पर असं सांगितलेलं आहे की भक्ती आणि ज्ञान याची सांगड हा ग्रंथ घालतो, असं डॉक्टर काकांनी आपल्या फॉरवर्ड मध्ये लिहिलेलं आहे. गोविंददेव गिरींनी असं लिहिलेलं आहे की जे धर्म म्हणजे काय, तर धर्म म्हणजे श्रीरामचंद्र, म्हणजे रामो विग्रहवान धर्म, रामो विग्रहवान धर्म म्हणजे रामच हा धर्म आहे. आणि राम दिवद वर्तित व्ययम म्हणजे राम मूर्तिमंत राम स्वरूप काय आहे तर म्हणे धर्माचं स्वरूप आहे. अशा प्रकारे धर्म जर म्हटलं तर रामाचंच आहे असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला हा प्रश्न समोर उपस्थित येईल की काय खरं काय खोटं, त्यामुळे तुम्ही राम काय करत होते त्या प्रकारे तुम्ही पहा, आणि राम जसं करत होते जसे ते वागले तसे आम्ही वागा, असा त्याचा अर्थ आहे. चैतन्य महाराजांनी सुद्धा जे आहे ते तत्वार्थ रामायण प्रस्तावना दिलेली आहे, त्यांनी आशीर्वाद दिलेले आहे. आणि त्यांनी त्याच्यामध्ये असं आहे की उद्घाटन केलं त्यांनी आणि त्यांनी काही रामायणाबद्दल लिहिलं की जसं उदाहरण जर जायचं वाल्मिकी रामायण, म्हणजे वाल्मिकी रामायण जे आहे ते रामायणाचा जो आहे तो मनुष्य म्हणून जे रामाचं सर्व हे झालं, मानव म्हणून जे आहे ते रामाच्या लीला झाल्या त्या सर्व त्यांनी वाल्मिकी रामायणामध्ये दाखवल्या आहे. तर वाल्मिकी रामायणाने दाखवले आहे. आणि अध्यात्म रामायण म्हणजे ब्रह्माबद्दलचं वर्णन तत्वज्ञान त्या अध्यात्म रामायणामध्ये आहे. भावार्थ रामायण म्हणजे सगुण साकार परमात्मा, रामचरित मानस तुलसीदासांचं म्हणजे सगुण साकार परमात्म्याचं वर्णन. आणि योग वशिष्ठ म्हटलं म्हणजे राम हा मोक्ष साधक, आपण सर्व साधकच आहोत आणि आपण सर्व साधक आहोत. तर योग वशिष्ठ जर वाचलं तर त्या राम साधकाचं दर्शन त्याच्यामध्ये होईल असं त्यांना सांगायचं आहे. की म्हणजे संतांच्या विचार भावांशी सहमत होऊन जे आहे असं सर्व त्या संतांनी लिहिलंय. आता भाषांतरकार यांचे जे भाषांतरकार झालेले त्यांचं सुद्धा आपण असं धरूनच चालतो की त्यांनी जे आहे ते डोंगरे महाराजांच्या विचारभावांशी सहमत होऊन भाषांतर केलं असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्यांनी ते बरोबर केलेलं आहे. त्या साधनेचा एक मोठा भाग आहे आणि तो एक साधनेचा मोठा भाग जो आहे त्यांना त्याचं पुण्य पदरी पडलं आहे, यात वाद नाही. डोंगरे महाराजांबद्दल म्हणायचं तर ते मागच्या शतकामध्ये ह्याच महिन्यामध्ये आणि ह्याच वर्षामध्ये त्यांचा जन्म झाला. म्हणजे फेब्रुवारीत जन्म झाला 1926 मध्ये. 15 फेब्रुवारी 1926 हा त्यांचा जन्माचा दिवस. श्री केशव गणेश डोंगरे असं त्यांचं नाव होतं. इंदोरला त्यांचा जन्म झाला. गृहस्थाश्रमी होते ते, पण वैराग्यवान खूप होते. नुसतं जन्मभर म्हणे 2 धोतर 2 उपरणं अशा प्रकारचं त्यांचं फक्त पोशाख होता. भगवंताचं दर्शन व्हावं ही त्यांची फार कळकळ होती.
म्हणजे अशी त्यांची खूप इच्छा होती. आपल्यासारखंच आपल्याला साधक म्हणून काय, आपल्याला साधक म्हणून हेच असायला हवं की माझं भगवंताचं दर्शन कसं होईल, ही जी कळकळ आपल्याला असायला हवी ती त्यांच्यामध्ये भरपूर होती. वैराग्य होतं त्या ठिकाणी, आणि म्हणून त्यांना जे आहे ते रामाचं दर्शन झालं. न्यायशास्त्र, धर्मशास्त्र, वेदांताची परीक्षा असे सर्व ते पास झाले त्या काळाला, आणि भिक्षेवरच ते उदरनिर्वाह करायचे, अनवाणी फिरायचे. मुख्य भागवताकरता ते प्रसिद्ध आहे. भागवत कथा त्यांनी खूप केल्या, त्याची पुस्तकं पण आहे भागवताचं, मराठीमध्ये पण आहे. तरी पण म्हणजे त्यांनी गीता आणि रामायण याच्यावर प्रवचनं केली, आणि रामायणाचं जे आहे तत्वार्थ रामायण आपल्या समोर आहे आज. पहिली भागवत कथा त्यांनी 23व्या वर्षी सांगितली. बडोद्यामध्ये त्यांनी पहिली भागवत कथा त्या मंदिरामध्ये सांगितली, आणि नंतर जे आहे ते जवळजवळ किती 1100-1200 अशा त्यांच्या कथा झाल्या बऱ्याचशा. नंतरच्या काळामध्ये जे आहे ते 1990च्या काळामध्ये त्यांची परिस्थिती थोडी, म्हणजे देह परिस्थिती जी आहे ती ढासळली, आणि त्याच्यामध्येच त्यांनी आपला ध्येय ठेवला. पण ध्येय ठेवायच्या पहिले त्यांनी संन्यास घेतलेला होता. संन्यासाश्रमामध्ये राहून त्यांच्याकडे काय होतं, संपत्ती म्हणून फक्त पूजेची उपकरणे आणि श्रीकृष्णाची मूर्ती एवढंच होतं. संन्यासाश्रमामध्ये त्यांनी देह सोडला. वैराग्यापरते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य, आणि वैराग्य नसता योग्य परमार्थ नव्हे. हा ग्रंथ तत्वार्थ रामायण हा जो मराठीमध्ये आलेला आहे, हे दासबोध अभ्यास वर्गाचे श्री सलीलजी यांची तर त्याच्यामध्ये म्हणजे मेहनत आहे, त्यांच्या सहकाऱ्यांची पण मेहनत आहे. समर्थ सेवा मंडळांचा सुद्धा आशीर्वाद त्यांना प्राप्त आहे, त्यांच्यामुळेच ते झालेलं आहे. पण मुख्य म्हणजे काय, मला असं सांगायचं की जे आहे ते डोंगरे महाराजांचा हा कृपाप्रसाद आज आपल्या समोर आहे, आणि आपण त्याला जे आहे ते त्याचा अभ्यास करणार आहोत या ठिकाणी. रामायण म्हटलं म्हणजे असं की चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसाम महापातकनाशनम. म्हणजे व्यासदेवांचं भागवत हा एक सरळ ग्रंथ आहे, पण रामायणाचं तसं नाहीये. रामायण बरेच काही आहे. रामकथा में मीती जगती नाही, म्हणजे शतकोटी प्रविस्तरम जे लिहिलेलं आहे रामरक्षेमध्ये, त्याचं रामायण शतकोटी अपारा असं त्यांनी सांगितलेलं. त्यांना शतकोटीने सुद्धा जे आहे ते त्यांना गोस्वामी तुलसीदासांना जे आहे ते झालेलं नाही समाधान, त्यांनी शतकोटी अपारा म्हटलं, म्हणजे शतकोटीने आणखीन पलीकडे जात होती. एवढं त्या रामायणाचा विस्तार आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. चरित्र गोड आहे, पण एवढं मोठं आहे की त्या भागवतासारखं नाहीये. त्याच्यामध्ये आपल्याला जे आहे ते जवळजवळ सुमारे 200च्या वरती सुद्धा जे आहे ते रामायणाच्या आपल्याला वेगवेगळ्या प्रती सापडतील, अशा प्रकारचं ते त्याचा विस्तार आहे. आता खरं म्हणजे त्या विस्ताराकडे जाण्याच्या पहिले मला असं सांगायचं या ठिकाणी की कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, कथा शंकराची, कथा भास्कराची, समस्तामध्ये श्रेष्ठ कथा राघवाची, असं रामदास स्वामी म्हणतात. म्हणजे सर्वोत्कृष्ट कथा ही रामाची कथा आहे. मुखं करोति वाचालम पंगुलंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. खरं म्हणजे काय की आपला अभ्यास जो आहे तो कसा आहे, मुखं करोति वाचालम, की आम्हाला अभ्यासाला चालना द्यावी रामानी. कारण रामायण आम्हाला अभ्यासाला घ्यायचं, हाच एक विचार जो आहे तो थोडासा जमेल की नाही जमेल, हा आपल्या मनामध्ये हा प्रश्न येईल. परंतु हे आहे की रामालाच प्रार्थना करून तूच आमच्यावर कृपा करावी आणि त्याप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन करावं, असंच त्या रामायण वाचायच्या पहिले त्याची आपल्याला प्रार्थना करावी लागेल रामाची. ही भगवंताची लीला आहे, गूढ रहस्य आहे. रामचरित जे सुनन आधारी रस विशेष जाना तीन नाही, असं तुलसीदासजी म्हणतात की धन्य ते लोक की ज्यांना या रामायणाचा आस्वाद घ्यायचं प्राप्त झालं, रामायण वाचायची इच्छा झाली, असं ते तुलसीदासजी म्हणतात. अभ्यास सुरू करताना कदाचित असं कुठे संकोच येईल की अरे आपल्याला जमेल की नाही जमणार म्हणून. दुसरं असं की आपली इच्छा होती का रामायण वाचायची, की इच्छा नसून बलाच वाचावं लागतं, असं काही आहे का? हे आश्चर्य होत आहे का?
की आमचा काही प्लॅनही नव्हता रामायण वाचायचा, पण रामायण आमच्या समोर आलं आणि आमचं भाग्य उजाळलं असं वाटतंय का? आणि हे सर्वच आपण विचार केला मागे, एकच उदाहरण जर आपण घेतलं की दासबोध अभ्यासवर्ग वर्षानुवर्ष चालू आहे, ही त्याची कृपा आहे. आमच्या हातामध्ये काही नाही, तोच नियामक आहे. आणि असं जर आणखीन कोणी नियामक आहे याची आम्ही आठवण ठेवावी आणि रामायणाचा जो आहे तो अभ्यास करायला सुरुवात करावा. कारण की तो देहाभिमानाच्या पडद्याच्या आत अंतःकरणात लपलेला आहे परमेश्वर. तो देहाभिमान गेला की तो आपल्या समोर येईल. आणि हा सर्व प्रयत्न जो आहे तो याच्याच करता चाललेला आहे की कसंही करून जो आहे तो आमचा देहाची जी प्रवृत्ती आहे, देहबुद्धी ते आत्मबोधे करावी, म्हणजे त्या पडद्याच्या आड जो आहे त्याला पाहावं. सर्व प्रवृत्ती त्या हृदयस्थ परमेश्वराच्या इंगितावरच नाचतात. मग त्याचीच इच्छा अशी असेल की आम्ही रामायणाला जे आहे ते तत्वार्थ रामायणाच्या निमित्ताने आणि सलीलीच्या निमित्ताने जे आहे आज या ठिकाणी प्राप्त झालेलो आहे रामायणाचा आम्हाला जो आहे तो अभ्यास करायची इच्छा झाली त्या ठिकाणी. आणि आमची प्रवृत्ती आणि आमची चित्तवृत्ती तरी म्हणायचं का? कारण तो सर्व करतोय, मग आमची कशाला म्हणायचं तिथे की आम्ही रामायण वाचतोय म्हणून? असं ती कशाला यायला हवं त्या ठिकाणी? मी त्याचीच इच्छा असावी म्हणून त्यांनी आम्हाला हे समोर सर्व आणलं. म्हणजे एकदा जो सर्वेश्वर तोच आहे आणि तोच करतो आहे आणि जो सगळ्यांना तारतो तो जर हे करवतोय तर मग हा अभ्यास आमचा कसाही होवो, परिणामाकडे नाही पाहू आम्ही, सफल असफल काही होवो, आम्ही जे आहे तो अभ्यास करत राहावा. अशा प्रकारची ह्या ठिकाणी जे आहे ते विचार रामायण सुरू करायच्या पहिले आपल्या समोर यायला हवा. तर आपण शतकोटी प्रविस्तरम एवढं मोठं रामायण, शतकोटी अपारा असं जे म्हटलेलं आहे, तर ते भिन्न भिन्न ऋषींनी जे आहे ते रामतत्व प्रतिपादित केलेलं आहे. जसं मी सांगितलं की 200च्या वरती हे ग्रंथ आहे. भिन्न भिन्न संतांनी आपापल्या भाषेत ते गायलेलं आहे. मराठी भाषेमध्ये जे आहे श्रीनाथ महाराजांनी, एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिलं. 44 अध्यायापर्यंत त्यांनी लिहिलं आणि नंतर त्यांनी देह ठेवला. 45व्या अध्यायापासून शेवटपर्यंत गावोबा त्यांचा जो भक्त होता त्यांनी लिहिलं. गावाला काहीच येत नव्हतं, तो अंगुठा छापच होता, काहीच त्याला समजत नव्हतं. त्याला फक्त एकच माहिती होतं, 4 शब्द त्याला माहिती होते, एक नाथ, एवढंच त्याला माहिती होतं. तो त्यांच्या जवळजवळ 15 वर्ष होता त्यापूर्वी. नुसतंच एकनाथ एकनाथ म्हणत राहायचं 24 घंटे. त्याचा असा परिणाम झाला नाथांबरोबर राहून, संत संगती बरोबर राहून, आणि जे आहे ते असं नामस्मरण करून संत संगती बरोबर राहून की त्यांनी जे आहे नंतर भावार्थ रामायण स्वतः लिहिलं. आणि भाष्यकार असं सांगतात, ज्यांनी नाथांचं जे आहे ते नाथ रामायण पाहिलेलं आहे, म्हणजे भावार्थ रामायण पाहिलेलं आहे एकनाथांचं, ते असं सांगतात की एकनाथांचा भाव कसा होता, म्हणजे तो त्यांचा शेवटला काळ होता. शेवटल्या काळामध्ये त्यांनी ते भावार्थ रामायण लिहिलं होतं. त्यावेळेस त्यांचा भाव उच्च होता, ज्ञानाची पराकाष्ठा झालेली होती. भावाचा जो आहे तो त्या ठिकाणी ज्ञान आणि भावाचा संगम झालेला होता. भाव उच्च असा होता, त्या भावामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं रामायण, म्हणून त्याला भावार्थ रामायण असं नाव दिलं. पण त्या भावाचा तो जो भाव होता तो आणि नंतर गावोबाने जे लिहिलं त्या भावामध्ये काहीही फरक नव्हता, नाहीये. आणि कुणी असं म्हणू शकत नाही की ह्या नाथांच्या ओव्या नाहीये, या गावोबाच्या ओव्या आहे. अशा प्रकारचं त्याचं समीक्षण ज्यांनी केलेलं आहे त्यांनी आपला अभिप्राय त्या ठिकाणी दिलेला आहे. असं ते भावार्थ रामायण मराठीमध्ये नाथ महाराजांनी लिहिलं. आता जे आहे ते शतकोटी प्रविस्तरम, याचा अर्थ या ठिकाणी जे आहे आपण तो जर पाहतोय की रामायण किती सविस्तर आहे हे पाहतोय आपण या ठिकाणी. मराठीमध्ये राम विजय लिहिला, श्रीधरजी म्हणून होते, श्रीधर स्वामी म्हणूया आपण त्यांना, संत श्रीधर होते. 1703 इसवी सनामध्ये त्यांनी तो राम विजय लिहिला, तो सुद्धा काव्यामध्ये लिहिला आणि तो सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. बऱ्याच लोकांना त्याच्याबद्दल सुद्धा माहिती आहे. हिंदीमध्ये रामचरितमानस गोस्वामी तुलसीदासांचा विचारच नको. उत्तर भारतामध्ये गावागावामध्ये जर काही एकच ग्रंथ त्यांना माहित असेल तर तो म्हणजे रामचरितमानस, एवढंच त्यांना माहिती त्या ठिकाणी. असं जबरदस्त त्या रामचरितमानसाचं हिंदीमध्ये रामायणाचं महत्व या ठिकाणी आपल्याला आजच्या डेटला सुद्धा पाहायला सापडतो. काळ जरी बदलला तरी रामचरितमानस जे आहे ते अजूनही वाचलं जातं असं मी खात्रीने सांगू शकेन. तामिळमध्ये ते विचारूच नका. तामिळमध्ये जे आहे कंब रामायण म्हणून जे आहे ते प्रसिद्ध आहे आणि ते जे आहे ते घराघरामध्ये
तामिळनाडूमध्ये जे आहे ते कंबनारायण हे वाचलं जातं. बंगालमध्ये वंग भाषेमध्ये पृथ्वीवास रामायण म्हणून आहे, ते सुद्धा जे आहे ते बंगालच्या काळाला जे आहे ओडिशा आणि बंगाल तिकडे चाललं जातं. आता काय झालंय की हे रामायण असे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आले, भाषेमध्ये आले, वेगवेगळ्या संतांनी लिहिले, वेगवेगळ्या ऋषींनी लिहिले. त्याच्यामध्ये जे आहे ते काय की म्हणे अनेक उपकथा आल्या, अनेक कथानके त्याच्यामध्ये आली. एकमेकांमध्ये न येणारी कथानके म्हणजे एका पुस्तकात आहे दुसऱ्या पुस्तकात नाहीये असंही झालंय त्या ठिकाणी. कधी कधी ते एकमेकाचे विपरीत पण आलेले आहे की ह्या पुस्तकात असं म्हटलंय आणि त्या पुस्तकात असं म्हटलेलं आहे. पुढे स्थळाचा संदर्भ जो आहे तो वेगळा आहे, पुढे काळाचा संदर्भ हा वेगळा आहे, पुढे व्यक्तीचाही संदर्भ वेगळा आहे. असं रामायणामध्ये आपल्याला म्हणजे बरंचसं काही जे आहे ते मिळेल. आणि याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे काय झालं की जरी रामायण म्हणजे आता याच्यामध्ये असं पाहायला पाहिजे की आपल्याला कोणतं रामायण पाहायला हवं, हा एक प्रश्न त्या ठिकाणी सुद्धा यांनी समीक्षण केलेलं आहे रामायणाचं, त्यांच्या मनामध्ये हा आला. त्याच्याबद्दलचं थोडंसं आपण जे आहे ते बोलू पुढे. पण सांगायचं मला या ठिकाणी असं आहे की सर्व संतांना ज्यांनी रामायण लिहिलेलं आहे त्या रामकथांना जे आहे त्यांच्या राममय भावविश्वाचा स्पर्श आहे ह्यात वाद नाहीये. आणि सर्वांचं जर मूळ आपल्याला शोधायचं असेल तर ते कोणतं आहे, तर ते बरंच त्याच्याबद्दल बोहापोह केला आहे आपल्या गोविंद देवगिरीजींनी आपल्या रामकथामध्ये. आणि त्यांनी परत परत हे लिहिलेलं आहे की त्यांनी जे आहे ते वाल्मिकी रामायण जे आहे ते पाहिलं पाहिजे. वाल्मिकी रामायण कसं आहे तर म्हणजे वाल्मिकी रामायणामध्ये जे आहे ते जसं गंगा जल आहे आणि गंगेचं जर आपण असं म्हटलं की बा काय त्याचं स्त्रोत काय आहे गंगेचं, असं जर आपण विचार केला तर म्हणजे जे आहे ते गंगोत्री आपण म्हणतो. तसंच रामकथेत जर महत्व पाहायला गेलो, रामायणाचं जर स्तोत्र पाहायला गेलो तर म्हणजे ते वाल्मिकी रामायणच आहे, आणखी दुसरं वेगळं नाही. आणि अशा वाल्मिकी रामायणाबद्दल त्यांनी बरेचसे दाखले त्या ठिकाणी दिलेले आहे की वाल्मिकी रामायण जे आहे ते उजवं आहे रामायणांमध्ये, अशा प्रकारे त्यांना म्हणायचा भाग आहे. आता रामायणाबद्दल थोडीशी आपल्याला पूर्वकल्पना उपोद्घात म्हणूया काही म्हणूया, याला जे आहे ते मला असं वाटलं की थोडा अभ्यास करणे या प्रकारे जरुरी आहे. आपण आपला अभ्यास करणार आहे तत्वार्थ रामायणाप्रमाणेच करणार आहोत. पण त्यांनी जसे दिलेले आहे संदर्भ त्या संदर्भामध्येच आपण पुढे जाणार आहोत. पण ही थोडीशी एक बॅकग्राऊंड ज्याला आपण म्हणतो की बॅकग्राऊंड बद्दल या ठिकाणी विचार चालला आहे, एवढंच त्याचा अर्थ आहे. आणि वाल्मिकी रामायणामध्ये काय आहे तर म्हणजे वाल्मिकी रामायणामध्ये जे आहे ते बालरामाचं वर्णनच नाहीये. भागवताच्या अनुकरणाने काही बालरामाचं वर्णन जे आहे ते काही संतांनी केलेलं आहे. कारण की भागवतामध्ये काय की कृष्णाचं वर्णन जे आहे ते बरंच आहे, सूरदासांबद्दल आपल्याला माहिती आहे. तर जसं संतांनी रामचंद्राचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. म्हणजे वाल्मिकी ऋषींनी सुद्धा जे आहे ते थोड्याशा ह्याच्यामध्येच त्याचं जे आहे ते त्याचं वर्णन केलेलं आहे. अर्धा सर्गात उरकला आहे असं म्हटलेलं आहे, सर्ग म्हणून आहे त्यांचे अध्याय जे आहे ते असं. पण खरा रामायणाचा आरंभ जो आहे तो 16व्या वर्षामध्ये प्रवेश केल्यापासूनच त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे 16व्या वर्षामध्ये रामाने जो प्रवेश केला म्हणजे त्याला युवक राम म्हणूया आपण, आदर्श राम म्हणूया, म्हणजे युवकांकरता आदर्श राम, अशा प्रकारचं जे आहे त्यांनी त्याच्यानं सुरुवात केलेली आहे. रामो विग्रहवान धर्मो, जसं मी म्हटलं की सर्व ग्रंथ वाचण्याची आवश्यकता नाही, एकच उपाय आहे. काय उपाय आहे की म्हणजे राम दिवित वर्तित वेब, काय रामाने जसं केलं तसं आम्ही करायचो, एवढंच त्यांनी त्या ठिकाणी परत परत म्हटलेलं आहे. धर्माचा अर्थ तोच लावलेला आहे. धर्म म्हणजे राम, राम म्हणजे धर्म. धर्म काय समजायचा तर म्हणजे रामाला समजा म्हणजे धर्म समजला तुम्ही, अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. पुष्कळ काय होतं असं म्हणतात की किम कर्मेती आणि कवयोप्यत्र मोहिता, असं गीतेमध्ये दिलेलं आहे. गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे की बा काय करावं, काय करणे दुरापास्त आहे, कोणत्या आचरणाला आम्ही फॉलो करावं, अशा प्रकारचं कशाला आम्ही धार्मिक म्हणावं. आणि याचा निर्णय लागलीच होणे कठीण, कारण की बुद्धी आमची काही काळ मोहित असते. मग असं जर मोहित असेल बुद्धी तर ते धर्म करणे कठीण आहे. त्यामुळे मग धर्म कळणं जर तुम्हाला कठीण आहे, मग तुम्ही रामायणामध्ये राम कोण आहे, कसे आहे, रामाचं जीवन काय आहे ते समजावून घ्या. आणि रामाचं जीवन जर तुम्ही नीट आकलन करून घेतलं तर तुम्हाला धर्म समजेल, असं त्याचा अर्थ त्यांनी लावलेला आहे त्या ठिकाणी. मग श्रीकृष्णांची संपूर्ण कथा अनुकरणीय आहे असं कोणी म्हणेल का?
म्हणजे एकदा शंकर अभ्यंकरांनी असं म्हटलं होतं की श्रीकृष्णाचं चरित्र जर पाहायचं तर म्हणजे फक्त त्यांना दंडवत करावं. आणि रामाचं कसं आहे तर म्हणजे रामाला अनुकरणीय, रामाचं चरित्र जे आहे ते अनुकरणीय आहे. म्हणजे कृष्णकथा आस्वाद्य आणि रामकथा कशी तर म्हणजे रामकथा अनुकरणीय, अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी जे आहे ते दिलेलं आहे. तर सांगायचं तात्पर्य असं या ठिकाणी की रामचरित्र आम्ही इतक्या बारकाईने गेलं पाहिजे की तेव्हा तुम्हाला कळेल की त्या ठिकाणी मी कसं वागावं आणि कसं वागू नये. कारण रामचरित्रामध्ये सर्व काही आहे त्या ठिकाणी. म्हणजे असं लिहिलंय आपल्या यांनी गोविंद देवगिरीने असं लिहिलंय त्याच्यामध्ये की त्या रामायणामध्ये काय नाहीये. म्हणजे ते रामायण जे आहे ते एक महावाक्य आहे. करता वाल्मिकी म्हणून अग्रपूजेचा मान त्यांना आहे. आणि रामायण ही 4 अक्षरं त्यांनी असं लिहिलं की भारतीयाची अस्मिता आहे. म्हणजे आमचं संस्कृतीच म्हणजे रामायण. राम म्हणजे रामायण काय करतं तर म्हणजे सायुज्य मुक्ती तर सांगतच, पण प्रापंचिक व्यवहार सुद्धा सांगतो. सायुज्य मुक्ती देईल पण प्रापंचिक व्यवहारामध्ये तुम्ही निपुण व्हा, अशा प्रकारचं ते वर्णन त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला सनातन मूल्य ज्याला आपण म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला हनुमंताची परमोच्च भक्ती पण दिसेल की हनुमंतांनी कशा प्रकारे भक्ती केली, पितृवचन रामाने कसं सांभाळलं, कैकेयीचा कसा स्वार्थ होता, मानवी स्वार्थ कसा असतो याचं तुम्हाला उदाहरण त्या ठिकाणी मिळेल. भातृप्रेम मिळेल, भरताचं रामाशी प्रेम, रामाचं भरताशी प्रेम त्या ठिकाणी मिळेल रामायणामध्ये. पण याच्या उलट सुद्धा वाली आणि सुग्रीव यांचं कसं वैर होतं आपसामध्ये ते सुद्धा तुम्हाला मानवी स्वभाव त्या रामायणामध्ये पाहायला मिळते. जे की एक दुसऱ्याशी विध्वंसक आहे, त्यांनी रणयुद्ध केलं आणि अशा प्रकारे जे आहे ते आम्ही मानव जीवनामध्ये कसं राहावं याचं सर्व आम्हाला जे आहे ते म्हणजे जे आहे ते म्हणजे आपल्याला शिकवून ज्याला आपण म्हणतो, उपदेश ज्याला म्हणतो त्या ठिकाणी मिळतो. सीतेचा त्याग केला रामाने तर म्हणे तो सुद्धा जो आहे कसा तर म्हणे लोक मर्यादेकरता त्यांनी केला की लोकांना जे आहे ते दाखवायला केला त्यांनी. रामरायांना त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं काही किंतु नव्हता, पण लोकांना जे आहे तशा प्रकारे वाटू नये म्हणून त्यांनी जो आहे तो सीतेचा सुद्धा त्याग केला. अशा प्रकारचा त्यांनी त्याग हा समोर ठेवला, समाजाच्या समोर ठेवला. समाज जे आहे ते कसा वागायला हवा हे सर्व त्या रामायणामध्ये त्यांनी जे आहे दाखवलं. म्हणजे मानवी जीवनाच्या प्रज्ञेला जीवनभर पुरेल असं ते रामायणाचा अभ्यास आहे. म्हणजे वर्षानुवर्ष झाली, हजारो वर्ष झाली, युगानुयुग झाली असं म्हणूया. इतके खाद्य त्या रामायणामध्ये आहे की जे आहे ते तुम्हाला अजूनही असं वाटत नाही की बाबा ते संपलं म्हणून. ते चालूच आहे. जितकं तुम्ही त्याच्यात शिराल तितकंच तुम्हाला जे आहे असं वाटेल की अजूनही कमी आहे, अजूनही कमी, अजूनही कमी असं आहे. म्हणजे वाल्मिकी जणू काही मानसशास्त्रज्ञ होते की काय, की त्यांना जे आहे ते इतकं रामाबद्दल त्यांनी वर्णन केलेलं त्या ठिकाणी. रामायण सविस्तर म्हटल्यानंतर आणखीन काही 1-2 त्यांनी ज्या ठिकाणी सांगितले. एक आनंद रामायण म्हणून आहे आणि एक चंपू रामायण म्हणून आहे आणि एक अध्यात्म रामायण पण आहे. आणि अध्यात्म रामायणाचा जो आहे तो काय आहे तर म्हणे याच्यामध्ये वेदव्यासांनी हे अध्यात्म रामायण लिहिलंय. नंबर 1. नंबर 2 पार्वती आणि शंकर यांचा संवाद आहे अध्यात्म रामायणामध्ये. आणि जवळजवळ जे आहे ते या ठिकाणी जे पार्वतीचे संशय होते ते सर्व संशय या ठिकाणी जे आहे त्यांनी दूर केलेले आहे. अशा प्रकारे ते अध्यात्म रामायण सुद्धा जे आहे ते जसं सांगितलं पूर्वी की त्यांचा जो विषय जो होता तो विषय जो आहे तो आय एम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अशा प्रकारचाच तो विषय त्या ठिकाणी. तर रामचरित्र हाच धर्म, अशा प्रकारचं जे आहे ते वर्णन त्यांनी सुरू केलंय यांनी गोविंद देवगिरीनी. आणि ते आपण पाहिलं आता. आणि वाल्मिकी बद्दल जे त्यांनी लिहिलेलं आहे, वाल्मिकी बद्दल त्यांनी असं लिहिलेलं आहे की वाल्मिकांची त्यांनी कथा सांगितली. कथा आपल्या सर्वांना माहिती आहे, ती आता मी परत या ठिकाणी बोलत नाहीये. वाल्मिकाची कथा सर्वांना माहिती आहे की वाल्या कोळी होता, नारद भेटले आणि नारदांनी त्यांना सांगितलं रे सुरू पाप करतोय, कोणा कुठे फेडशील तू. घरी जाऊन त्यांनी विचारलं, त्यांनी सांगितलं आम्ही तर त्याचे भागीदार नाहीये. आणि मग तो जो आहे पश्चात्ताप होऊन आला नारदाकडे. नारद म्हणाले ठीक आहे तू राम राम म्हण. राम सुद्धा जे आहे ते म्हणायला येत नव्हतं, तो मरा म्हणत होता. त्याचा अर्थ हा झाला की जरी जे आहे ते
बरोबर नसेल म्हणता येत, तरी भाव जर तुमचा त्या ठिकाणी पक्का असेल आणि तुम्ही कितीही दुष्कृत्य केलेलं असतील तरी सुद्धा रामनाम तुम्हाला तारून जाईल, हा भाव मला या ठिकाणी सांगायचा आहे. कथा आपल्या सर्वांना माहिती त्याची, पण हा दोन भाव या ठिकाणी प्रत्यक्ष होतात की तुम्हाला नामामध्ये जरी प्रत्यक्ष ते नाम तुम्हाला नाही बोलता आलं, पण तुमचा जर भाव उत्कृष्ट असेल त्या ठिकाणी आणि कितीही तुम्ही पाप केलेले असतील तरी पण जे आहे ते पाप जे आहे ते काय तर म्हणे ते पाप तुमचे जे जातील. आणि नंतर जो तो आहे वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला आणि परत नारद त्याच्याकडे आले आणि त्या वाल्मिकी ऋषीच्या ठिकाणी सीतेचा आणि त्यांच्या सीता त्या ठिकाणी गेली, सीतामाई त्या ठिकाणी गेल्या आणि जे आहे ते लवकुशांचा जन्म झाला वगैरे आपल्याला वाल्मिकी बद्दल माहिती आहे. त्या वाल्मिकी ऋषींचं जे अध्यात्म जे रामायण आहे ते विशेष सर्वात त्यांनी या ठिकाणी त्याचं हे केलेलं आहे, म्हणजे सांगितलेलं आहे की ते जास्त रिलायबल आहे. आणि त्यांनी इथे लिहिलंय रामचरित मानसामध्ये अशी कथा आहे की केवट आणि राम केवट संवाद. तर रामाला जे आहे ते वनवासाला जाताना केवटाला भेटले आणि राम केवट संवाद त्या ठिकाणी दाखवलेला आहे. रामाने केवटाचे आभार मानले आणि केवट म्हणाला की बुवा जे आहे ते केवटाला त्यांनी सांगितलं काहीतरी तुम्ही मला द्या म्हणून, तुम्हाला काहीतरी मला द्यायचं, आणि केवटाने नाही म्हटलं. अशा प्रकारचा तो सर्व संवाद आहे. आणि त्यांनी असं लिहिलंय की नाही म्हणे भगवान जेव्हा अयोध्येहून मिथिलेकडे गेले म्हणजे विवाहापूर्वी, तेव्हा केवटाने त्यांना क्रॉस केलं होतं, त्यांना घेऊन गेलं होतं नावाच्या पलीकडे, असा एक त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचा वेगळा प्रसंग त्या ठिकाणी आहे. त्यांना असं सांगायचं या ठिकाणी की वाल्मिकीचा राम मानव आहे. रामचरित मानसामध्ये कसं दाखवलंय त्यांनी की भाई जसं आता शबरी आणि राम यांचा संवाद दाखवला, तर शबरीने असं म्हटलं की मी अगदी अधम आहे, मी खालच्या जातीची आहे, मला तुम्ही माझ्यावर कृपा करा, अशा प्रकारचं रामचरित मानसमध्ये लिहिलंय. वाल्मिकांनी त्या तशा प्रकारचं केलेलं नाही येतो त्या ठिकाणी. त्यांनी जो आहे रामाला नर म्हणूनच, माणूस म्हणूनच त्या ठिकाणी संबोधलेलं आहे आणि त्या जातीचा भेदभाव त्या ठिकाणी दाखवलेला नाहीये असं त्यांना त्या म्हणायचं त्या ठिकाणी. तसंच वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा असं म्हणतात की हनुमानाकडे गदा होती असं वर्णन नाहीये. वाल्मिकी रामायणामध्ये असंही म्हणतात की म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राम असंही त्या ठिकाणी जे आहे ते उल्लेख नाहीये की मर्यादा पुरुषोत्तम राम आहे म्हणून. तर अशा प्रकारचं वाल्मिकी रामायणामध्ये आणि इतर याच्यामध्ये जो आहे तो फरक त्यांनी दाखवला आहे. आणि वाल्मिकी रामायणाला जे आहे ते का असं म्हटलं त्यांनी, त्याचं कारण आहे. त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की जेव्हा आम्ही रामायण यंग जनरेशनला सांगू, यंग जनरेशन विल नॉट एग्री फॉर एनी मॅजिकल थिंग्स, की तुम्ही चमत्कार केले रामाने ते त्यांना नाही ऐकणार. फॉर एक्झाम्पल की सेतू बांधला, पत्थर राम नाव घेतलं, पत्थर तरंगू लागला, मग दुसरा पत्थर त्याला जुळला, अशा प्रकारे तो पूल तयार झाला, तर म्हणे नोबडी विल एग्री विथ दॅट. तर वाल्मिकी रामायणामध्ये अशा प्रकारचं वर्णन नाहीये त्या ठिकाणी की जे आहे त्या पथराचा जो आहे तो पूल बांधला वगैरे असं. तर वाल्मिकी रामायणामध्ये बरचसं आम्ही दुसऱ्या आपल्या यंग जनरेशनला समजवू शकतो, कन्व्हिन्स करू शकतो, रामाचे आदर्श त्यांच्या समोर घालू शकतो, अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी जे आहे ते वाल्मिकी रामायणामध्ये आहे. पाषाण पडलेला होता आणि स्त्री झाली, अशा प्रकारचं अहिल्याचं वर्णन जे आहे ते आपल्याला दिसतं. तर ह्या चमत्कारांना वाल्मिकी रामायणामध्ये स्थान नाहीये. तर सांगायचं तर असं की हे सर्व रामकथेमध्ये इकडे तिकडे वर्णन आहे, पण रामकथेतील जे आहे ते वाल्मिकी रामायणामध्ये असं लिहिलंय की यंत्रे परिवहंतीच, म्हणजे जे आहे ते पूल जो केला गेला, तो पूल बनवण्याकरता काय काय सर्व उपकरणं लागतात ते सर्व त्या ठिकाणी होते. मोठ्या मोठाले पाषाण उचलावेत आणि असं वर्णन वाल्मिक करतात. दगड पाण्यावर तरंगावेत म्हणून लाकडी ओंडक्याचा त्यांनी वापर जो आहे तो शक्य आहे, अशा प्रकारचं लिहिलंय त्या ठिकाणी. म्हणजे वाल्मिकांची भूमिका चमत्काराची नाही आणि आक्षेपाची नाही. रामायणात सर्वत्र प्रभू रामचंद्रांनी मानवीय मर्यादेचे पालन केलेले आहे असं आहे. तर भगवंताच्या भाववृद्धी करता, भगवंताच्या भक्ती करता, वैराग्याच्या संवर्धना करता त्यांनी असं लिहिलंय या ठिकाणी की ज्या ज्या संतांनी निर्णया ठिकाणी जे जे सांगितलं आहे ते सर्व ठीक आहे, त्यांच्या भाववेशात त्यांनी सांगितलं. पण आम्ही जे आहे ते रामायणाचा अभ्यास कसा करायचा, रामायणाचा अभ्यास आम्ही करावा की ज्या ठिकाणी आम्हाला मानवी मूल्य त्या ठिकाणी आमचे परत पक्के होतील, असं त्याला आधार घ्यावा लागेल.
नरकर्णी करे तो नर का नारायणी हो जाय. म्हणजे आम्ही नर आहो आणि नराचं नारायण आम्हाला व्हायचं आहे, तर नराप्रमाणेच आम्ही जे आहे ते योग्य अशी हे करावी. आत्मानं मानुषम म्हणणे रामम दशरथात्मजम. म्हणजे असं म्हटलं की तुम्ही कोण आहात. भगवान रामचंद्रांनी जे आहे त्याला विचारलं की तुम्ही कोण आहात. म्हणजे जसं आपण म्हणतो ना कि एक राम दशरथ का बेटा और एक राम जो है घटघट में बैठा, एक राम जो है सकल पसारा आणि एक राम सबसे न्यारा. तर हा दशरथ रूपी राम जो आहे, आत्मानं मानुषम म्हणणे रामम दशरथात्मजम. रामाने असं म्हटलंय की तुम्ही मला काय म्हणता. तर म्हणे मी जो आहे तो मनुष्य असून दशरथाचा पुत्र आहे. तर हा देशातल्या तरुणांना हा आदर्श आपल्या समोर ठेवायचा आहे असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. आणि म्हणून जे आहे ते आम्ही रामायण अशा प्रकारे वाचावं की जे आहे ते असं आपल्याला पटेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी जे आहे ते हवं असं त्यांनी सांगितलं. तर पुढे आणखीन दिलंय त्यांनी की आणखीन एक प्रश्न असा दिला या ठिकाणी की सुग्रीव आणि हनुमान हे जर वानर होते तर मग त्यांना बोलता कसं येते असा प्रश्न तरुण पिढीने विचारल्यावर तुम्ही काय कराल. त्यामुळे महर्षी वाल्मिकीच्या रामकथेमध्ये त्याला उत्तर आहे. म्हणजे आपण महर्षी वाल्मिकीच्या द्वारे एक पुरुषोत्तमची कथा जी आहे ती समजून घ्यायचा प्रयत्न केला तर मग आपल्याला समजेल की ती म्हणजे जी आहे ती ट्रायबल जात होती आणि थोडे वेगळ्या प्रकारचे होते बाह्य यांनी, पण ती ट्रायबल होते असं त्यांना म्हणायचं त्या ठिकाणी. तर महर्षी वाल्मिकींचं चरित्र त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. मी हे गोविंददेवगिरीचं पाहतोय रामायणाचं, कारण आपण येणार आहोत तत्वार्थ रामायणावर येणार आहोत याच्यानंतर. फक्त हा एक भाग आहे रामायणाचा की रामायण कसं झालं म्हणून. असं त्यांनी 3 गोष्टी या ठिकाणी सांगितल्या वाल्या कोळीच्या आणि नारदांच्या, की नारदांचा स्पर्श त्यांच्यावर झाला तर स्पर्शाचंही महत्व झालं, नारदांचा उपदेश त्यांना झाला हेही त्या ठिकाणी झालं आणि त्यांनी स्वतःनी रामनाम घेतलं. अशा प्रकारे जे आहे ते त्याचं दिलेलं आहे. आणि इतके पाप केले होते तरी पण त्यांना जो आहे तो सत्संग तू दुर्लभम दुर्गमम अमोघश त्यांना सत्संग लाभला म्हणून ते आहे ते वाल्या कोळीचे हे झाले, वाल्मिकी झाले. अशा प्रकारचं जे आहे ते त्यांनी लिहिलं या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे जेव्हा एक क्रौंचाची कथा या ठिकाणी येते. क्रौंचाची कथा येते का की रामायणाचा कसा वाल्मिकी महर्षीचं रामायण कसं तयार झालं. तर म्हणजे त्या क्रौंचाचं काय होतं तर म्हणजे जे आहे ते क्रौंच जे आहे ते पाण्यामध्ये जो आहे तो विलास करत होते आणि आनंदात होते ते. आणि त्याच वेळेस त्यांना जे आहे ते कोणीतरी एका पारध्याने जे आहे त्यांना मारलं आणि मारल्यामुळे जे आहे ते क्रौंचवध झाला. म्हणजे आणि त्याच्यामुळे काय झालं की ते एकदम फारच जे आहे ते घायाळ झाले, दुःखी झाले. आणि हे वाल्मिकी ऋषी ते सर्व पाहत होते. ती पंखाची फडफड पाहत होते, पायांना झटका देत होता, रक्ताचा थारोळा त्या ठिकाणी आला होता. तर महर्षी वाल्मिकींनी हे दृश्य पाहिलं आणि क्षणार्धात हे सर्व घडलेलं होतं. हे कसं घडलं त्यांना कळेना म्हणून त्यांनी एकाएकी वळून व्याधाकडे पाहिलं. व्याधाकडे पाहिल्यानंतर त्यांनी असं मुखातून उत्स्फूर्तपणे काहीतरी शब्द निघाले की अरे या निषाद प्रतिष्ठान तुम्हा अगम शाश्वती समा. म्हणजे असं की अरे पापी निषादा तुला शांती मिळणार नाही, प्रतिष्ठा मिळणार नाही, कारण जे क्रीडेमध्ये मग्न होते अशा क्रौंच पक्षाला जे आहे तू ठार केलंस. आणि पुन्हा पुन्हा त्यांच्या मुखातून तेच वाक्य निघत होतं. म्हणजे रामायण कसं तयार झालं याच्याबद्दलची गोष्ट आहे. तर त्याचा अर्थ काय झालं त्याच्यानंतर फार दुःख झालं आणि दुःख होऊन जे आहे ते वाल्मिकींना जे आहे ते आपल्या वापस आश्रमामध्ये येत होते. आणि किती प्रसन्नता होती तर एकदम ते दुःखी होऊन गेले, विषण्ण होऊन गेले. विषण्ण अवस्थेत शोकाकुल होऊन त्याच वेळेस जे आहे ते वापस आश्रमाकडे परतले. आणि आश्रमाकडे परत असताना त्यांच्या मनामध्ये असा विचार डोकावू लागला की हे मी जे आता म्हटलं मा निषाद प्रतिष्ठाम तुम्हा अगम शाश्वती समा वगैरे हे जे त्यांनी म्हटलं हा श्लोक आहे या ठिकाणी की हा श्लोक मला स्फुरला कसा असं त्यांना आश्चर्य वाटलं. कारण माझ्या मुखातून निघालेली ही शब्दावली सामान्य नाहीये. हे शब्द छंदोबद्ध आहे. हे शब्द जे आहे ते छंदोबद्ध रचना माझ्या हातून कशी झाली, कारण तो पण त्यांनी काही काव्य केलेलं नव्हतं. कारण वाल्मिकी ऋषींचं कसं आहे की ते महाकाव्य आहे. त्याच्यामध्ये जे आहे ते गंभीरता आहे, त्याच्यामध्ये शांत भाव आहे. त्या ठिकाणी जो आहे तो नर कसा वागतो त्याच्याबद्दलचा भाव आहे, चमत्काराचा भाव नाहीये त्या ठिकाणी.
तर ही छंदोबद्ध जी रचना झाली ही कशी झाली, ही वाल्मिकींना काव्यस्फूर्ती कशी आली, तर अशा चिंतनात ते विचार करत होते आणि अक्षर मोजून पाहिली आणि त्यांच्या लक्षात आलं की हे अनुष्टुप वृत्त आहे. ह्या वृत्तामध्ये जे आहे ते आपल्या मुखातून शब्द कसे निघाले, ही कोणी केली ही रचना जी आहे ती. हे छंद जे आढळतात ते फक्त वेदातच आढळतात. मग लौकिक भाषेमध्ये माझ्याच मुखातून ही रचना कशी प्राप्त झाली. मग त्यांना स्वतःच सुद्धा आश्चर्य वाटत होतं. आणि जे आहे ते आश्चर्य अवस्थेमध्ये ते आश्रमात पोहोचले आणि जेव्हा आश्रमामध्ये पोहोचले तेव्हा त्यांना असा एक तेजो गोल त्या ठिकाणी जो आहे तो प्रगट झाला आणि असं कोणीतरी आकाशातून अवतीर्ण होत आहे असं त्यांना दिसलं. कोणतरी देवता त्या ठिकाणी येत आहे असं त्यांच्या लक्षात आलं. ते उठून उभे राहिले. तेजाच्या गोळ्याने एकाएकी साक्षात ब्रह्मदेवाचे स्वरूप साधारण त्यांच्या समोर आले आणि महर्षी वाल्मिक विनम्र भावाने त्यांना प्रणाम करत होते. तर त्यांनी मग ब्रह्मदेवाने समोर उभे राहून असं म्हटलं की अरे वाल्मिकी, तुला आश्चर्य वाटते ना. म्हणजे तुझ्या मुखातून आज एकाएकी छंदोबद्ध रचना बाहेर पडली, पण लक्षात ठेव की हे सगळे मी केले आहे. म्हणजे तुझ्यातली सरस्वती, तुझ्यातली प्रतिभा मी जागृत केलेली. याचे कारण काय, तर म्हणजे आम्हाला तुझ्याकडून फार मोठे काम करून घ्यायचे आहे. मग वाल्मिक हात जोडून उभे राहिले, म्हणाले की सांगा तुमचं काय इच्छा आहे. तर ब्रह्मदेव त्याला आज्ञा करतात की तू रामचरित्र लिही, कुरु रामकथाम पुण्या. तुझ्याकडून रामचंद्राचं दिव्य चरित्र लिहिलं जावं अशी आमची अपेक्षा आहे. मग आता ते कळायचं कसं. तो म्हणाला मला तर काही माहित नाही रामचंद्रांचं. तर म्हणाले की प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यातील काही घटना मला ठाऊक असल्या तरी पण सगळ्या घटना मला कुठे ठाऊक आहे असं ते वाल्मिकी म्हणाले. तर हे म्हणाले की मी तुला एक गोष्ट सांगून ठेवतो. या रामचरित्रामध्ये सगळ्याच व्यक्तीच्या सगळ्या घटना, केवळ घटनाच नव्हे तर त्या त्या घटना प्रसंगी त्या त्या व्यक्तीच्या अंतःकरणात जागृत झालेले सगळे भाव सुद्धा तुला अचूक समजतील आणि ते तुझ्याकडून आपोआप भोजपत्रावर जे आहे ते उतरत जातील. तुला करायचे काहीच नाही, फक्त लेखणी घेऊन तू बसायचं आहे, बाकी सगळे आपोआप घडणार. तू काळजी करू नको. आणि मी तुला सांगून ठेवतो की तुझ्याकडून जे लिहिलं आहे ते सत्यच असेल. न ते वाक अनृता काव्ये काचिदत्र भविष्यती. म्हणजे तुझ्याकडून कोणत्याही प्रकारे काल्पनिक होणार नाही, चुकीचं होणार नाही. जे यथार्थ आहे तेच लिहिलं जाईल. आणि जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत तुझ्याकडून लिहिली जाणारी ही रामकथा, हे रामाचे मंगल चरित्र या जगामध्ये स्थिर राहील. यावर चंद्र दिवा करो. तर तशा प्रकारचं जे आहे ते वाल्मिकी ऋषींचं सुद्धा जे आहे ते नाव त्या ठिकाणी राहील. नुसतं त्यांचं नाव म्हणून नाही, तर म्हणे रामायण कथा लोकेशु प्रचरिष्यती. की रामायण कथा सुद्धा जी आहे ती अशीच राहील. जोपर्यंत नद्या आहेत, सागर आहेत, पर्वत आहे, आकाशात चंद्र सूर्य आहे, तोपर्यंत ही कथा सुद्धा जी आहे तुझी, ही रामायणाची अशी पवित्र कथा, सुंदर कथा, आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करणारी अशी कथा जी आहे ती चालत राहील. अशा ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने जी आहे मग रामकथा जी आहे ती त्यांनी लिहायला सुरुवात केली. भागवताच्या हजारो वर्षापूर्वी ही जन्माला आली आणि त्यावेळेस पासून आजपर्यंत रामकथेची ही धारा अखंडपणे चालू आहे असं ते सांगतात या ठिकाणी. म्हणजे रामचंद्रांना आपल्या हृदयातून बाहेर काढण्याकरता अनेकांनी अनेक प्रयत्न केले, लेखणी चालवली, खोट्या नाट्या गोष्टी लिहिल्या, पण रामचंद्राचे आपल्या हृदयाचे स्थान असेच अढळ आहे. त्यांना असं सांगायचं या ठिकाणी की रामचंद्रांनी रावणावर मात केली, तसंच जे आहे ते रामायण सुद्धा जे आहे, रामकथा सुद्धा जो आहे, आमचे जे उपथ्य आहे, आमचे जे म्हणजे अवगुण आहे त्याच्यावर सुद्धा नेहमीच अशी मात करत राहील. त्याच्यानंतर एक आणखीन त्यांनी दिलंय की मग हे रामचंद्र, मग असं जर नर म्हणतात ते वाल्मिकी रामायण की ते माणसाची कथा मग देव होते की मानव होते, हा हे सुद्धा या ठिकाणी लिहिलेलं आहे. एवढंच सांगून मी इथे थांबणार आहे. याच्यानंतर म्हणजे आपण गोविंद देवगिरींचं हे पुढे नाही पाहणार आहोत, पण फक्त एवढंच पाहणार आहोत की रामचंद्र देव होते की मानव होते. तर त्याच्यावर मग त्यांनी असं उत्तर दिलं की अरे म्हणे गोष्ट सांगितली आहे. काय गोष्ट सांगितली की म्हणे त्यांनी जे आहे ते शंकराची आणि पार्वतीची गोष्ट सांगितली. म्हणजे शंकर पार्वती तिथे वनवासात जात होते जेव्हा राम वनवासात होते आणि त्यावेळेस पार्वतीने हे पाहिलं की अरे राम जे आहे ते सीतेच्या विरहामध्ये कितीतरी दुःखी आहे या ठिकाणी. आणि ते त्यांना विचारतात, ते झाडांना विचारतात, ते फुलांना विचारतात की माझी सीता कुठे, माझी सीता कुठे वगैरे अशा प्रकारचं ते जे आहे ते त्यांनी ते विलाप करताना पाहिलं.
आणि मग जे आहे ते त्यांनी विचारलं की अरे हे मनुष्य आहे की म्हणे हे भगवान आहे, तुम्ही काय म्हणतो, तुम्ही ते यांचं नेहमी नाव घेत नसता, हे तर मला जे आहे ते मानवच वाटतात. तर मग त्यावेळेस शंकराने त्याला सांगितलं की जा म्हणे, तू असं कर की जे आहे ते त्याला जाऊन तू भेट आणि तिची परीक्षा घे. तर मग सीता मग आपली पार्वती तिकडनं गेली, पार्वती माता तिकडनं गेल्या आणि त्या रामासमोर आल्या सीतेचं रूप घेऊन. त्यावेळेस त्यांनी असं पाहिलं की माझी सीता कुठे, ते हरणांना विचारत होते. आणि मग त्याच्या तुमच्यासारखे डोळे तिचे आहे सीतेचे असंही त्याला म्हणत होते त्या ठिकाणी. पुढे आकाशाकडे पाहत होते आणि सूर्याला विचारत होते की माझी सीता कुठे, तू पाहिले का? ते दगडांना आलंगन देऊन विचारत होते की माझी सीता कुठे आहे म्हणून. तर अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. मग तो विलाप पाहताना जो आहे तो, मग ही तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी जे आहे त्याला म्हटलं की अरे मी आहे, तुमची सीता आलेली आहे म्हणून. तर त्यावेळेस जे आहे ते रामाने त्यांना म्हटलं की म्हणे अरे जे आहे ते तुम्ही इथे कशा आल्या. रामाने त्यांना ओळखून घेतलं आणि त्यांना प्रणाम केला. म्हणजे तुम्ही जे आहे ते स्वतः पार्वती माता आहात, अशा प्रकारे त्यांचं साष्टांग दंडवत केलं त्यांना. मग त्याच्यावरनं जे आहे ती पार्वती माता जी आहे ती ओशाळली, ती समजून गेली की हे कोण आहे म्हणून. आणि मग जे आहे ते परत महादेवाकडे आली. आणि मग महादेवाकडे येऊन महादेवाने विचारलं की मी काय झालं म्हणून, परीक्षा झाली का तुझी? तर सती म्हणाली की मी परीक्षा घ्यायला गेले नव्हते अहो, आधीच माझ्या लक्षात आले की ते परमात्मा स्वरूपच आहे. भगवान महादेव म्हणाले मग गेलीच कशाला? त्यावर सती म्हणते की नाथ, तुम्ही रामाना प्रणाम केला, पण माझा नमस्कार राहिला होता म्हणून मी नमस्कार करण्यास गेले होते. अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की रामायणाचं महत्व या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे ते हाही प्रयत्न झालेला आहे की म्हणजे आपल्याला वाल्मिकी रामायणाची किती हे आहे, वाल्मिकी रामायणाचं जे आहे ते किती महत्व आहे हे आपल्याला या ठिकाणी कळलंच. आणि जेव्हा सुरुवात केली तत्वार्थ रामायणाला, तर यांनी डोंगरेवादाने सुरुवात केली की मनुष्याचं जे आहे ते मानवी जीवनाचं उद्दिष्ट काय असतं, अशा प्रकारे सुरुवात केली. तर आपल्या सर्वांना माहिती आहे, भगवद्गीतेपासून सुद्धा माहिती आहे की जे आहे ते किती हजार जन्मामध्ये जो आहे तो ह्या मनुष्याचा जन्म येतो. आणि याच्यामध्ये एखादाच असा असतो की तो राम राम भजनाकडे जातो. सर्व तसे जातात असं नाहीये. खाणे पिणे खेळणे वंशवृद्धी करणे एवढेच मानवाच्या जीवनाचं आपलं ध्येय असतं. पण असं होऊ देऊ नका, असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे आत्मेव आत्मनो बंधुरात्मेव रिपुरात्मना, म्हणजे आपणच आपले शत्रू आहो, आपणच आपले बंधू आहो. देवता तप करू शकत नाही, पशु देखील तप करू शकत नाही, पण मानवच असा आहे की जो असं या ठिकाणी जो आहे तो मित्रही होऊ शकतो स्वतःचा, स्वतःचा शत्रूही होऊ शकतो. त्यांनी काय करायला हवं, म्हणजे त्यांनी मानवाची आमचं कर्तव्य काय आहे, कोणती उपासना आम्ही केली पाहिजे, हे सर्व या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांनी सांगितलंय की भक्तीमध्ये जो रममाण होतो, भक्तीमध्ये ज्याला आनंद मिळतो, भारत ह्या शब्दाचं त्यांनी भा म्हणजे काय केलंय, तर भा म्हणजे जे आहे खरा अर्थ ज्ञान केलंय. भारत म्हणजे ज्ञानामध्ये जो रत झालेला आहे, म्हणजे भक्तीमध्ये जो रत झालेला आहे त्याला त्यांनी भारत म्हटलेलं. आम्ही भारतीय आहोत. तर त्यांनी सांगून दिलं की बाबा जे आहे तुम्ही सुद्धा भक्तीमध्ये रत व्हा, ज्ञानामध्ये रत व्हा. अध्यात्मवादी हा देश आहे, ही ब्रह्मविद्येची भूमी आहे, त्याचं तुम्ही फॉलोअप करा. आणि अशा प्रकारे जे आहे ते भगवंताची भक्ती करा. स्वर्ग सुख क्षणिक असतं, विषयभोग सुख क्षणिक असतो, पण मानव देह जो मिळालेला आहे याच्यामध्ये रामाचं भजन करून तुम्ही जे आहे ते अक्षय सुख शांती समाधान मिळवा. सर्वदूर ईश्वर आहे, अशा प्रकारचं वर्णन त्यांनी सुरुवातीला केलं आहे की म्हणजे वासुदेव सर्वमिती, सर्वदूर वासुदेव आहे. हे कसं काय, म्हणजे आम्ही मंदिरामध्ये जातो, दर्शन घ्यायला जातो, पण खरं म्हणजे काय की आमच्या हृदयामध्येच परमेश्वर आहे. आमच्या हृदयामध्ये परमेश्वर आहे याचा अर्थ हा झाला की तो जो परमेश्वर आहे तो परत परत आम्हाला म्हणतोय, आमच्या श्वासामधनं म्हणतोय की सोहम, म्हणजे मी तो आहे असं आम्हाला परत परत सांगतोय. आम्ही जेव्हा सो करतो, आतमध्ये श्वास घेतो, आमच्या हातामध्ये श्वास नाहीच आहे. श्वास आतमध्ये येतो आणि श्वास बाहेर जातो, त्याच्यामध्ये थोडासा जो आहे तो गॅप असतो. तो गॅप कसा आहे, तो गॅप तो गॅप जे त्याच्याकडे जर आम्ही लक्ष दिलं तर हाच परमेश्वर आहे जो सोहम 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 करतो आहे. आम्हाला त्यांच्याकडे लक्ष जात नाही आणि आम्ही बाहेर त्याला ढोंडत राहतो, पाहत राहतो. ते म्हणतात की 24 तास तुमचं तुम्ही जे आहे त्याचं दर्शन घेऊ शकता. त्याच्याकडे तुम्ही जा, त्याच्याकडे पहा. नुसतंच तुम्ही बाहेर जे आहे ते मंदिरामध्ये मूर्तीमध्ये दर्शन घेऊ नका.
पण जो प्रत्यक्ष परमेश्वर म्हणजे जे आहे ते जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तुझे साधू ओळखावा तो देव तेथेची जाणावा, अशा प्रकारचं दर्शन तुम्ही जे आहे त्याच्यामध्ये घ्या. म्हणजे फक्त मंदिरामध्ये जाऊन मूर्तीमध्ये जाऊन नका घेऊ. तर माझे भगवंत माझ्याकडे प्रेमाने पाहत आहे, प्रसन्न होत आहे, मोठी कृपा त्यांची माझ्यावर आहे, अशा प्रकारचे भाव जे आहे ते भगवंताच्या उपकाराचं स्मरण जे आहे असं जर आम्ही ठेवलं तर आम्हाला दर्शनाचा खरा आनंद मिळेल असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. माणसाच्या शरीरामध्ये ईश्वर जर नसता तर माणूस बोलूही शकला नसता. अंतर्यामी स्थानापन्न मनुष्यच भगवंत जो आहे तो आपल्या सर्वांना बोलवतो आहे. मग असं जर आम्ही त्याचा विचार केला की भगवंताचं दर्शन आमच्यामध्येच घ्यायचं आहे, माणसामध्येच घ्यायचं आहे, प्राणीमध्येच घ्यायचं आहे, बाह्य रूपाकडे पाहू नका, अंतर्यामी विराजमान असलेल्या चैतन्याकडे लक्ष ठेवा की मी तेच चैतन्य आहे, अशा भावनेने जर ते पाहिलं तर मग काय होईल की म्हणजे मग जे आहे ते आम्हाला खऱ्या देवाचं दर्शन होईल. पण आम्ही जर असं पाहिलं की हा गोरा, हा काळा, हे स्त्री, हा पुरुष, तर म्हणजे मग आमचं मन दूषित होईल. मग मंदिरात जे भगवंत विराजमान आहे तेच त्यांच्या अंतर्यामी आहे असं सतत अनुसंधान ठेवा. तर सनातन धर्माचं म्हणणं असं आहे की जड वस्तूमध्ये सुद्धा ईश्वर आहे. आपल्याला माहितीच आहे की हे जे चैतन्य गुप्त याच्यामध्ये, ते हे गुप्त चैतन्य सुद्धा आम्ही त्याचं भान ठेवायचं. भगवंत जणू जे आहे ते वरती बसून सर्वांना पाहतात ते असं नाहीये, ते सर्वदूर आहे. म्हणजे जिथे तुम्ही पाहाल, जिथे तुमची इंद्रिय जातील ते सर्व भगवंतमयच आहे. अशा प्रकारचं त्यांनी इथे दिलं की चेतन परमात्मा सर्व व्यापक आहे, सर्वत्र विराजमान आहे. पाण्यामध्ये देखील परमात्मा आहे. पाण्यामध्ये जी चव गोडी आहे ते भगवंताचं स्वरूप आहे. भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे की पुण्यो गंधम पृथ्वीव्याच किंवा रसोहमस्मु कौंतेय. हे सुद्धा जे अशा प्रकारचं जे आहे ते त्याला समजून जर घेतलं तर मग जे आहे ते भगवंत सर्वदूर आहे. सर्व भूतेशी पश्येत भगवत भाव मात्मना. म्हणजे सर्व जड चेतन सृष्टीमध्ये आपली उपास्य देवताच त्या ठिकाणी आहे. म्हणजे रामचरित मानसामध्ये लिहिलंय त्यांनी असं की श्रीराममय सब जग जानी करो प्रणाम जोरी जुगपान. म्हणजे सर्वदूर परमात्माच आहे. आणि हा परमात्मा जो आहे आम्ही पाहायला कसा आहे तो शिकावं. साधारण दर्शन आमचं असतं, जेव्हा आम्ही मंदिरात जातो साधारण दर्शन घेतो. आणि हे इथे कसं आहे तर म्हणजे इथे जे आहे ते तुम्हाला त्याच्या पाठीमागे चैतन्य तत्व जे आहे असामान्य दर्शन ज्याला म्हणतात ते या ठिकाणी घ्यायला हवं. तर तुम्ही इथे भगवंताचं दर्शन अशा प्रकारे घ्यायचं. आणि भगवंताचं दर्शन झालं की नाही झालं कसं समजायचं. तुम्ही मंदिरामध्ये गेला आणि दर्शन घेतलं, मग तुम्हाला भगवंताचं दर्शन झालं की नाही झालं तर म्हणजे ज्याला मनाला शांती मिळते, ज्याला मनाला समाधान मिळतं, त्यांनी त्यावेळेस समजावं की भगवंताचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे. भगवंताचा वियोग हाच मोठा रोग आणि भगवंताचं दर्शन हेच मोठं औषध. म्हणजे हेच सर्व काही. तर अशा प्रकारचं जे आहे ते अनुभव त्या ठिकाणी जे आहे ते घ्यायचा आणि त्या आनंदात राहायचं. संतांकडे काय असतं तर म्हणजे दौलत नसते, धनदौलत नसते, त्यांच्याकडे हा आनंदच असतो आणि त्या आनंदामध्ये जे आहे ते श्रीमंत असतात. गुजरातमध्ये कोणी समोरून आला तर म्हणे जय कृष्ण म्हणण्याची पद्धत आहे. उत्तर भारतामध्ये राम राम म्हणण्याची पद्धत आहे. एकदा राम म्हणत नाही, तीनदाही राम म्हणत नाही, 2 वेळा राम राम म्हणतात. आणि ते 2 वेळा राम राम कशाला म्हणतात त्यांनी दिले त्याच्यामध्ये की जो मला समोर दिसतो आहे तो पण राम आहे, मी जो आहे बोलणारा तोही राम आहे, म्हणून त्याला 2 वेळा राम जे आहे त्या ठिकाणी म्हणतात. या रामाच्या प्रकारातच मी सर्व जग पाहतो आहे. जो दिसतो आहे तो राम आहे, जो पाहतो आहे तोही रामच आहे. अशा प्रकारचं रामाचं दर्शन घ्यावं. घरातील नोकरांनी चूक केली त्याच्यावर रागवा, पण त्या नोकरातही श्रीराम आहे हे विसरू नका. त्याच्या मुलांनी आपल्या मुलांनी चूक केली तर आम्ही त्याला रागवतो का, त्याच्यावर कांडोळा करतो. पण नोकरांनी चूक केली चालत नाही. तर मुलांनी घरामध्ये नुकसान केलं त्याचं काही विशेष वाटत नाही, पण नोकरांनी जर केलं तर म्हणजे त्याला आपल्याला खूप डोळे वेटाळून पाहतो, त्याला धमकी देतो, तू कसा आहे असं त्याची अक्कल काढतो. त्यांना असं सांगायचं या ठिकाणी की आम्ही व्यवहार जो आहे जो सर्वदूर परमेश्वर असं समजून आत्मना प्रतिकूलानी परेशान न समाचार. माझ्या आज जे श्रीराम विराजमान आहे ते सर्वांच्या अंतरी देखील आहे अशी भावना करा. आता हे काय केलेलं आहे हे तत्वार्थ रामायणामध्ये दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. असं आपण हळूहळू जे आहे ते पुढे जेवढं आपल्याला जमेल त्याप्रमाणे आपण पुढे पाहणार आहोत. आता मी इथे थांबतो कारण बराच वेळ झालेला आहे या ठिकाणी. आणि
विरमतो या ठिकाणी. आपण पुढे पाहूया कसं करायचं. पण मी मुद्दाम 5 मिनिटं पहिले थांबतोय की सलीलजींना समजा काही बोलायचं असेल तर त्यांनी सलीलजींनी जरूर या ठिकाणी थोडेसे आपलं व्यक्त करावं पुस्तकाबद्दल. जर ते म्हणत सांगायचं असेल त्यांना तर आहे आपल्याकडे 7-8 मिनिटं. जय जय रघुवीर समर्थ. आणि नसेल तर मग जे आहे ते आपण हा बोलणार ना तुम्ही, नाही तर मग आम्ही आत्मषटकाकडे जाऊ. आणि तुम्ही नाही बोला नाही तर आत्मषट बोला. नाही नाही तसं नाही, आपण आत्मषटकाकडे जाऊया. फक्त आता तुम्ही म्हटलात म्हणून मी 2 मिनिटं सांगतो की यामध्ये इतका छान सुंदर विषय चाललेला आहे आणि आम्हाला लिहिताना जे समजलं त्यापेक्षा जास्ती छान आता ते समजतंय, असं मी तर सांगू इच्छितो. आणि हे जे रामायण आहे, कोणाचं का कोणी का हे त्याच्यावरती टीका केलेली असे ना, पण ते कोणाचं जरी आपल्या हाती पडलं तर ते जरूर वाचावं. कारण त्या मागचं जे एक आत्मिक समाधान आहे ना, की आपल्याला निदान एवढं तरी लक्षात येतात की आपल्या मागे आपल्याकडनं काही घडलेल्या जर का चुका असतील तर त्या आपल्याला कशा टाळता आल्या असत्या, हे आपल्याला त्याच्यातनं लक्षात येतं. छान चांगला विषय चाललाय. मी त्यात अजून आता वेगळं म्हणजे मला अजून काही ऍडिशन करून मी ते बिघडवू इच्छित नाही. असंच चालू असावं. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण आत्मशतक म्हणूया. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वा पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वा पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागौ न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.
हरि ओम.